आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. देवावरती भाव ठेवणारे कधी लज्जित आणि फजित होत नाही. बरोबर. मला कोणीतरी एकाने फोन केला आणि सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, गर्भाशयामध्ये गाठ आहे, डॉक्टर म्हटले ते ऑपरेशन करावं लागेल, परंतु मी दवाखान्यात जाणार नाही, ती ऑपरेशन करणार नाही. त्यामुळे माझा देवावरती विश्वास आहे आणि देव तुमच्या प्रार्थनेनं या गर्भाशयातली गाठ नाहीशी करेल. आणि बायबल सांगतं विश्वास धरणारा डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड म्हटलं तर ते पडेल. मग बायबल काय नुसतं वाचण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, ते विश्वास ठेवण्याची गोष्ट आहे. आणि मग प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर त्याने सांगितलं गर्भाशयातली गाठ गायब झाली. लक्षात ठेवा, देवाला सर्व काही शक्य आहे. ज्याची तुम्ही सेवा करत आहात, ज्याच्यासाठी तुम्ही वेळ खर्च करत आहात, त्याच्याकडे अलौकिक अशा प्रकारची ताकद आहे आणि त्याला कोणतीच गोष्ट कठीण नाही. म्हणून विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील असं म्हटलेलं आहे. अजून एका बहिणीनं फोन केला, म्हटले गेली 2 वर्ष माझी आई बेडवरती पडून आहे, तिच्या कमरेच्या नसा दबलेल्या आहेत, तिला चालता येत नाही. आणि मग ते म्हटले की प्रेयर करा. मला वाटतं की तुमच्या प्रार्थनेनं ती चालेल. येशूमध्ये ताकद आहे, मी पुष्कळ साक्षी आहे. तुम्ही मुद्दामून साक्षी स्टेटसवर ठेवतो का, तर लोकांना कळावं की देव काम करत आहे. आणि मग प्रार्थना केली, 2च दिवसात ती उठून चालू लागली. तिच्या दाबलेल्या नसा मोकळ्या झाल्या आणि देवानं तिला चालण्यासाठी शक्ती दिली. आहात कुठं तुम्ही? तुमचा चमत्कार तुमच्या वाटेवरती आहे. हा, लक्षात ठेवा. म्हणून इकडं आल्यावर दुसरं काही करावं लागत नाही. रविवारी दानपात्र घेतो आपण, शुक्रवारी घेत नाही. का घेत नाही? जे फुकट मिळालं ते चमत्कार फुकट आहे. चमत्कार जे ते फुकट आहे. मग येशू आमच्या जीवनामध्ये अद्भुते करायला तयार आहे. आम्ही पण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे, आम्ही त्याच्याकडे वळलं पाहिजे, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा देव आमचा कळवळ्याचा देव आहे. आणि ज्यावेळेस देवाला कळवळा येतो, लक्षात ठेवा, माणसाचा कळवळा नको आहे. माणसाचा कळवळा कसा असतो माहिती का? ते तुमच्या समोर रडतील, तुम्हाला सांत्वन देतील, पण तुमची मदत नाही करणार. रडणं खूप सोपं आहे हो. जरा सिरियल लावा की, काय संबंध नसतो, पण ते बघितल्या बघितल्या डोळ्यातनं पाणी येतं. काय संबंध आहे का आमचा? मग त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. पण आज जे आम्ही पाहणार आहोत प्रभूचा कळवळा आणि या कळवळ्यानंतर बदललेली परिस्थिती. लक्षात घ्या, देवाला आमच्यासारख्या भावना आहेत. जसं तुम्ही आम्ही, मी आहे ना, मी तुमच्याशी बोलतो, हे तिकडचे लोक आले, आम्हाला असं वाटलं आमचीच फॅमिली मधले लोक आहे. एकमेकाला कधी पाहिलं नाही, नुसतं व्हॉट्सअपवर आम्ही हाय हॅलो आणि मग सगळे मेसेज वगैरे पाठवणं. आणि ते पाठवल्यावर त्यांना असं वाटलं की ते गुगलवरती चर्च आपलं फ्रायडेची सभा अटेंड करत होते. मग त्यांना असं वाटलं की आमचे लोक आहेत म्हणून ते बिचारे किती लांबून, मला वाटतं 350 किलोमीटर लांबून ते आलेले आहेत बरं का. 350 किलोमीटर लांबून आलेले आहेत. रविवारी सुद्धा सांगोला नाही, काय म्हटलं की नांदेड, नेवासा, मुंबई, पुणे रविवारी येणार आहेत लोक. कुठून कुठून यायला लागलेत लोक. काय येत आहेत? कारण त्यांना माहितीये इथं काहीतरी घडत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, लॉकडाऊनच्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं होतं, एक भविष्यवाणी झाली होती 31 तारखेला की मी सगळीकडनं लोक या ठिकाणात घेऊन येईल. आणि देवानं ते करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, प्रश्न तो नाही की तुम्ही उपलब्ध आहात का, देव आमच्यासाठी उपलब्ध आहे. देव आमच्यासाठी उपलब्ध आहे. मग देव आमच्यासाठी उपलब्ध आहे तर नुसतं साधी कसली पण काही पण तुमची विनंती घेऊन तुम्ही या. एक अजून साक्ष मी तिथे टाकली होती, एका ब्रदरनं ते नोकरीसाठी प्रार्थना करा, माझी नोकरी केलेली आहे, देवानं मला चांगली नोकरी द्यावी.
आणि प्रार्थना केल्यावर त्याला नुसती नोकरी मिळाली नाही तर पहिल्यापेक्षा दुप्पट पगाराची नोकरी मिळाली, दुप्पट. मग त्यांना म्हटलं तुम्ही ते तर पाठवा. त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवला, लिहून नाही पाठवलं, लिहून पाठवलं. व्हॉइस मेसेज स्टेटसवर टाकता येत नाही, मला माहीत नाही त्याच्यात काय सिस्टम असते, पण ते नाही स्टेटसवर टाकलं. पण सूरजला मी पाठवून दिलं होतं. दुप्पट पगाराची नोकरी, पूर्वी जेवढा पगार होता त्याच्या दुप्पट पगार मला मिळाला. लक्षात ठेवा, देवाला असं काहीतरी या जगामध्ये सनसनीखेज करायचं आहे. त्याला दाखवून द्यायचं मी देव आहे, त्याला दाखवून द्यायचं त्याचं अस्तित्व. म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे पाहण्याचं स्वरूपच बदलून टाका. देवाकडे पाहायला सुरुवात कर बरं का. देवाकडे तुम्ही पाहाल त्यास तुम्हाला दिसेल की देव खूप मोठा आहे, खूप मोठा, इतका मोठा की तुम्हाला तुमच्या घरात बसणार नाही, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायात, तुमच्या शेतीमध्ये त्याचं मोठेपण, ज्या दिवशी तुम्हाला त्याचं मोठेपण कळेल ना, आणि त्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता काहीतरी होणार आहे. एक मुलीची आपण साक्ष दाखवली की, आणि ती मुलगी चालायला लागली. एवढे लोक ते मुंबईहून निघालेत, आम्हाला पण चालायचं आहे, आम्हाला पण चालायचं आहे. निश्चित देव करेल, निश्चित देव करेल. देवाचं कामच ते आहे, त्यालाच देव म्हटलेलं आहे. देव म्हणजे इथं आम्ही पाहतो की इथं कुठली मूर्ती नाही. इथं आल्यावर तुम्हाला काय द्यायचं नाही का. देव म्हणजे त्याला द्यावं लागत नाही, देव म्हणजे देतो. हे घेव झालं. त्यास आम्ही देवाला काहीतरी देतो, त्यात देव नाही, तो घेव आहे. पण इथं खरा देव आहे, कारण हा खरं देतो. प्रियानो, लेकर देतो. कित्येक लोकांच्या साक्षी मी ऐकून हैराण आहे. 4 वर्ष पाहा, आमच्या महिला कुठं जाऊन आल्या परवा किती खराडीला जाऊन आल्या. 4 वर्ष लेकरू नव्हतं, पहा 4 वर्ष लेकरू नव्हतं. ते जाऊन आले, मग तिथं प्रार्थना केली, सांगितलं तुम्ही साक्ष द्यायला येणार आहे. आणि अद्भुत रीतीने देवानं त्यांना लेकरू 4 वर्षानंतर दिलं. मग आता तिथं मी गेलो का? कोणी गेलं? देवाला काम करायचंय. म्हणून म्हटलं कोण जाईल प्रभू मला पाठवा, मी तयार. म्हणते की ते म्हणतो अरे मी गाढवाकडनं सुवार्ता सांगून घेतली, तर कोण आहेस? मोठा देवाच्या कामासाठी बाहेर पडा. लक्षात ठेवा, देव तुमच्या सामर्थ्यानं काम करत नाही, देव त्याच्या सामर्थ्यानं काम करतो, त्याच्या सामर्थ्यानं. त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि देवाला काम करण्यासाठी हातांची गरज आहे. ते हात जर तुम्ही ठेवले ना, म्हणतो म्हटलं माझ्या नावानं दुःख नाही, तर तुम्ही हात ठेवाल ते बरे होतील. ते हात ठेवतील. आज हे सगळे लोक इकडे आल्यावर तिकडून कुणाचे तरी मामा त्या आमचा भाचा तिथं आलाय तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये. मी ते माझ्याकडे ते ग्रुप आहे जवळजवळ 2,500-3 हजार लोकांचं. ते त्याच्यात सगळ्याला मी मेसेज पाठवतो, लिंक पाठवतो. ते म्हणले अहो आमची भाची सोलापूरमध्ये, त्यांच्या डोक्यावर हात ठेवा. नक्की ठेवणार. तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवा, ते आशीर्वादित होते. मला माहितीये माझ्या हातामध्ये देवाचा आशीर्वाद आहे. हात ठेवल्याबरोबर देव ते आशीर्वादित करत आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणारे लोक आहात. तुमच्यामध्ये ते आहे. साधा कुणावर तुम्ही हात ठेवता असं समजू नका. तुमच्या हातात तर पावर आहे, तुमच्या हातामध्ये तर ताकद आहे, कारण तुम्ही देवाचे हात आहात. तुम्ही देवाचे हात आहात. म्हणून तुमच्या हाताला तुम्ही कमजोर समजू नका. देवाच्या हाताकडे बघायला सुरुवात करा. एक इकडे तिकडे कोणाच्या हाताकडे बघू नका, देवाच्या हाताकडे बघा. तुम्ही जास्त तुमच्या हाताकडे बघाल ना, एक बघितल्यावर कळतं हे भविष्य दुसऱ्याला दाखवायचं नाही बरं का. तुमच्या हात देवानं तुमच्या हातातच दुसऱ्याचं भविष्य ठेवलेलं आहे, तुमच्या हातामध्ये. काही लोक, बरेच लोक मला विचारतात तुम्हाला देव काय सांगतो. त्याला प्रार्थना करून देव काय सांगतो ते कर. सगळं देवाने बायबलमध्ये सांगून ठेवलेलं आहे. मी हे सांगतो ते लोक तुम्हाला समजतात, त्याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद देतात. त्याच्याद्वारे. आज मी सकाळीच एका व्यक्तीनं मला मेसेज केला, त्याने एक व्हिडिओ पाठवला आणि ते म्हटलं की त्याच्यामध्ये देवाचा न्याय म्हणजे देव कधी अन्यायी वागेल का, देव कधी चुकीचं वागतो का. काय संदेश होता त्याचं विसरलो त्याचं टायटल. विपरीत न्याय करेल, देव विपरीत. पहा मी संदेश देतो विसरून जातो त्याचं टायटल. देव विपरीत न्याय करेल का. मग एकानं मला एक मेसेज केला होता, फरक साहेब मी खूप वर्षापासून दारू पितो, दारूतनं मला सुटायचं आहे. ठीक, तुम्ही प्रार्थना करा. मी म्हणलं ठीक आहे, करतो प्रार्थना. पण आज त्यांचा रिप्लाय काय आला माहिती का, सॉरी मी चुकलो, मी तो संदेश पाहिला, आता मला यातनं सुटणं मला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे. हे संदेश तुम्हाला आशीर्वादित करतात. हे संदेश जे आहे ना, इथं देव प्रत्यक्ष तुमच्याशी बोलत असतो. तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातल्या कमतरता, तुमच्यामध्ये काय कमीपण हे देव तुम्हाला दाखवत असतो.
पण ज्यावेळेस तुम्ही त्याला रिस्पॉन्स देता, त्याच्याशी तुम्ही जवळीक साधता, तोच दिवस तुमच्या घराला, तुमच्या बिझनेसला, तुमच्या व्यक्तिगत जीवनाला परिवर्तनाचा दिवस असतो. परिवर्तन नक्की होतं प्रियांनो. जास्त आपण जाणार नाही, देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याची 32 पासून 38 पर्यंतची वचन आपण वाचणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान 15वा अध्याय 32 पासून 38 पर्यंतची वचन. 4000 भोजन. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटलं, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्या जवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील म्हणून त्यास उपाशी लावून द्यावं अशी माझी इच्छा नाही. शिष्य त्याला म्हटले, एवढा मोठा लोकसमुदाय आज रात्री तुमच्याकडे अशाच पद्धतीचं स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट, एक वाक्य. हे वाक्य तुमची परिस्थिती आहे आणि ते वाक्य काय? हा एवढा मोठा समुदाय. कधी कधी म्हणतो एवढा मोठा प्रश्न, एवढा मोठा पसारा, एवढं मोठं अपयश, एवढी मोठी समस्या, एवढे मोठे वाद, एवढ्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी, एवढे कुटुंबामध्ये असणारा कलह, एवढं मोठं कर्ज, तुमचं सगळं मोठं आहे. पण माझा देव त्याच्यापेक्षा मोठा आहे. माझा देव 100%. शिष्यांच्या दृष्टिकोनातून शिष्य काय म्हणत आहेत? त्यांनी पाहिला समूह आणि त्यांनी पाहिलं ते बरोबर होतं, ते चुकीचं नव्हतं. बरं लक्षात ठेवा, त्या दिवशी असं त्या ठिकाणात असं म्हटलं की जवळ किती दिवस उपाशी आहेत? ते वाटेत कासावीस होऊन, नाही परत वाचा, 3 दिवस माझ्या जवळ आहेत. किती दिवस? 3 दिवस. आणि 3 दिवस जेवले का ते? म्हणजे प्रश्न किती मोठा आहे. तुम्ही विचार करा, मीटिंग ठेवल्यावर संध्याकाळचं जेवण कमी जेवते, दुपारी भूत लागल्याने जास्त जातं. मग 3 दिवस जेवले नाही म्हणल्यावर किती मोठा प्रश्न असेल. 3 दिवस जेवले नाहीत, 3 दिवस त्यांच्यामध्ये भाकर नाही त्यांना. आणि येशू काय म्हणतो माहिती का? येशूनं पण त्या परिस्थितीचं विश्लेषण असं केलं, मग आता जर 3 दिवसानं ते डोंगरावरून खाली गेले तर त्यांना डोंगर उतरणं सोपं नाही. येशूने त्यांची परिस्थिती जाणून घेतलेली आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? याच गोष्टीमुळं येशूला त्यांचा कळवळ आला. शेवगावच्या लोकांनो, तुम्ही एवढ्या लांबून आला ना, येशूला तुमचा कळवळा आला. येशूला तुमचा कळवळा आला. ज्या वेळेस तुम्ही कुठून येता, असं लिहिलंय त्याने, दुरून आले. काय लिहिले वाचा. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे. येशूला कळवळा कशाचा आहे तो माहिती का? तुमच्याकडं काहीतरी नाही याचा कळवळा आहे. पण तुम्हाला डोंगर तर चढावा लागेल, आराधना तर करावी लागेल, तुम्हाला देवाच्या जवळ तर पोचावं लागेल. असं लिहिलं. ते शिष्यांच्या जवळ गेले नाही. कुठं गेले? येशू शिष्यांच्या जवळ गेले तर शिष्य घाबरले. अरे एवढ्यांना कुठनं भाकरी आणायच्या, एवढ्यांना कसं काय त्या ठिकाणामध्ये आणि तृप्त करायचं? 3 दिवस उपाशी आहेत. आता जर यांना ठेवलं तरी आम्हाला खातील. प्रॉब्लेम, मोठी समस्या आहे. माणूस माणसाचा प्रश्न सोडू शकत नाही, पण निर्माणकर्त्याला निर्मितीचं प्रत्येक रहस्य माहितीये. याचा पुरवठा कसा करावा हा फक्त निर्माणकर्त्याला माहिती आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही प्रभूच्या जवळ येताना, प्रभूच्या जवळ आल्यावर देव प्रत्येकाची बारकाईने तपासणी करतो. तुमची अस्वस्थता, कशामुळे तुम्ही अस्वस्थ आहात, तुम्हाला कदाचित प्रश्न माहित नसतील,
तुमच्या शेजाऱ्याला माहित नसेल, पण देवाला माहिती प्रश्न. देवाला माहिती प्रश्न. मला आठवतं की ज्यावेळेस मी आणि असंच शेवटी प्रार्थना चालू होती आणि प्रार्थना चालू असताना ते डोंगरे ब्रदरनी रेकॉर्डिंग घेतलं, युट्यूबला टाकलं आणि ते म्हटले नाही आपण प्रत्येक वेळेस टाकायचं. त्यांनी म्हटले मी करू का ते भविष्यवाण्या करता कुणाचं प्रगटीकरण होतं करू. म्हटलं करा. आणि मग ते चालू होतं, प्रगटीकरण चालू होतं आणि तेवढ्यामध्ये तिथं ती बहीण बसलेली होती आणि तिला कितीतरी दिवस हालचाल करता येत नव्हती, पण ती जागेवरती बसून बसलेली होती आणि त्यास देव मला बोलला की देव तिला स्पर्श करत आहे आणि पवित्र आत्म्याच. ती म्हणते तसं म्हटल्याबरोबर एकदम गरम अग्नी माझ्यावरती उतरून आला आणि त्याच ठिकाणातनं माझ्यातनं काहीतरी बाहेर गेलं आणि एवढ्या वर्षानंतर मी उठून चालू लागले. मला जाणवलं की देव काम करत आहे. देवाला तुमची परिस्थिती ठाऊक आहे. तुम्ही काय आहात, तुमच्या मधल्या समस्या काय आहे, तुमची अडचण काय आहे, लक्षात ठेवा. आता मी इथं बोलतो, हा युट्यूबचा संदेश आता नाही जाणार, 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी जाणार, कारण आता 3 संदेश वेटिंग आहेत. पण देवाला हे पण माहिती 4 आठवड्याने कोण बघणार आहे आणि त्या व्यक्तीची गरज काय आहे. म्हणून म्हटलं देवाला तुमची परिस्थिती. म्हटलं त्याने किती दिवसाचं वाचावर, ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहे. किती दिवस, 3 दिवस. म्हणजे देवाला 3 आठवड्यानंतर पण माहिती, 3 दिवसानंतर पण माहिती आहे. ते आताच घडायला पाहिजे असं का नाही. प्रभू तुमच्या प्रश्नावरती बारीक नजर ठेवणार, बारीक नजर ठेवण्यावर का देव. तुम्ही कुठून आलात, तुमची समस्या काय, तुमच्या अडचणी काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, प्रभू तुमच्या विषयी कळवळतो. कासावीस होतो. इथं लिहिलं लोक कासावीस झाले, लोक नाही कासावीस झाले, येशू कासावीस झाला. खरंच लोक कासावीस झाले असते तर ते घरी गेले असते, पण येशूला तर वाटत होतं की 3 दिवसानंतर त्यांची अवस्था काय. तुमच्या लक्षात येतं का किती दिवस तुम्ही त्रासामध्ये, हे प्रभूला ठाऊक आहे. किती दिवस तुम्ही प्रश्नाशी लढत आहात, किती दिवस तुम्ही अडचणीचा सामना करत आहात, किती दिवस तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आहे, किती दिवस तुमच्या लेकरांचे प्रश्न तुमच्या समोर आहे. मला आठवतं एका बहिणीने प्रार्थना करायला सांगितली, पास्टर माझा मुलगा इतका दारूबाज व्यसनी झालेला आहे आणि तो घरामध्ये आल्यावर गोंधळ घालतो आणि अस्वस्थ आहे, आम्ही रात्रंदिवस त्याला कंटाळून गेलोय, कसं त्याचं जीवन व्हायचं. एवढ्या साक्षी ऐकल्या, प्रार्थना करा माझ्या मुलासाठी, त्यानं त्यातनं बाहेर पडावं. देवाला माहिती तुमची परिस्थिती, तुमच्या घरातली अशांती, तुमच्या कुटुंबामध्ये असणारी वाताहत, तुमच्या परिवारामधल्या असणाऱ्या समस्या त्याला ठाऊक आहे. देवाचे प्रिय लोक, माझा देव हा विश्वासू देव आहे. तो देव तुमची परिस्थिती पाहतो. सांगायला आनंद वाटतो. प्रार्थना केली आणि त्यांचा परवा मेसेज आला, आज 6 महिने झाला माझा मुलगा व्यसनातनं बाहेर आला आणि प्रभूने त्याचं जीवन बदलून टाकलं. देवाला तुमचा कळवळा आहे. माझा देव हा कळवळ्याचा देव आहे. माझा देव आणि तुमच्या प्रश्नाशी त्याला आणि तुमच्या प्रश्नाशी त्याला जाणीव आहे आणि तुमच्या प्रश्नाशी तो निगडीत असणारा देव आहे. तो बाकीच्या लोकांसारखा नाही. तुमच्या प्रश्नाचं मला काय घेणं आहे, तुम्ही कुठून आला, तुम्ही कुठं जाणार आहात, किती दिवस तुम्ही देवाच्या मार्गामध्ये चालत आहात, ही प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. आणि असं लिहिलं, प्रभूला त्याचा कळवळा आला. पुढे काय घडलं, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यास देवाला कळवळा येतो त्यास काय होतं, मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटलं, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काहीच नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यास उपाशी लावून द्यावं अशी माझी इच्छा नाही. शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कोठून असणार. येशूने विचारलं, त्यांना विचारले तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. ते म्हणाले 7 व काही लहान मासे. मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसावयास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली. त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या
उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4000 पुरुष होते. जेवणारे किती होते? 4000 पुरुष. आता स्टेटमेंट बघा यांचं. आणि येशूनं या शिष्यांना बायबल मधले सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या 3.5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये. बायबल कॉलेज 3.5 वर्षाचं का असतं? कारण 3.5 वर्ष येशूनं त्यांना शिकवलं. ते म्हणतात BTH अमक तमक. माझं नाही झालं सोडा. 3.5 वर्षाचं ट्रेनिंग. आता 3.5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये याने पाहिलं रानात येशू आहे आणि रानात इस्रायल लोक होते. ऐका, आता हे लोक किती आहेत? 4000. किती आहे तो? 4000 पुरुष. आणि रानात किती होते? 6 लाख. 30 लाखापेक्षा अधिक. बर का, 30 लाखापेक्षा अधिक. तिथं फक्त पुरुषांची संख्या त्या काळापासून फक्त पुरुष प्रधान संस्कृती, फक्त पुरुषच मोजले जात होते, बायका मोजल्या जात नव्हत्या, बायका गृहीत धरल्या जात नव्हत्या. का? कारण त्यांनी फळ यांना चारलं होतं, त्याच्यामुळे संतापलं ते. पण जो 30 लाख, आता 30 लाख लोकांना 40 वर्ष देवानं पुरवलं. हालेलुया. रानामध्ये. आणि आता डोंगरावर किती लोक आहेत? 4000. आणि किती दिवस आहेत? 3 दिवस. मग येशूचं शिक्षण देऊन फायदा झाला काय? यांना 3.5 वर्ष हे टीचिंग दिलं आणि शिष्य काय म्हणतात की एवढ्या लोकांना रानात भाकरी आणायची कुठून? अरे थोडासा विश्वास ठेवला असताना हालेलुया. स्वर्गातला मान्ना देवानं त्यांना दिला. देवदूत खातात ते खाद्य त्याला दिलं असं लिहिलेलं आहे. रानामध्ये त्यांनी लावे पक्षी पाठवले आणि इकडं तर किती? 7 भाकरी, 4 मासे, लहान मासे आणि काही लहान मासे. हा, आता पहिल्यांदा होता पापलेट होती, आता झिंगे असतात, चिंगड्या असतील कदाचित. कारण पहिल्यांदा 5 भाकरी 2 मासे, मोठे होते मासे. पण यावेळेस मात्र मासे छोटे, असं लहान मासे लिहिले. पहा, देव करतो ना त्यावेळेस त्याला दाखवायचं असतं की कितीही छोट्यातल्या छोट्या उपलब्ध गोष्टीमधून मी तुमचा पुरवठा होऊ शकतो. हालेलुया. तुमचं जे छोटं आहे ना ते छोटं समजू नका. आमेन. त्या छोट्यामध्ये तुमचा मोठा देव आहे. हालेलुया. तुमचा विश्वास मोठा आहे. म्हणून देवाला शिकवायचंय ज्या माझ्यामध्ये कळवळा येतो ना. हालेलुया. तुमचं उत्पन्न छोटं असेल, तुमची ओळख छोटी असेल, तुम्हाला कोणी ओळखत नसेल, तुमचं या जगामध्ये कोणी नसेल, सगळं छोटं छोटं तुमचं स्थान असेल, पण देवाचा हात तुमच्या बरोबर असेल तर देव मोठा चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. मोठा चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे. असं लिहिलं. येशूला त्यांचा कळवळा आला आणि येशूला कळवळा आल्यावर किती उरल्या? हो, किती टोपल्या उरल्या? 7 टोपल्या भरून घेतल्या. म्हणजे ज्यास परमेश्वर तुमच्या बाबतीमध्ये कळवळतो ना त्यास तुमच्याकडे पुरवठा असतो. देवाचा कळवळा. आहात कुठं तुम्ही? देवाच्या मंदिरात तुम्ही किती वेळा आला, किती वेळा गेला? समजा तुम्ही एक दिवस आला, दुसऱ्या दिवशी आलाच नाही, कशाला देव कळवळतो? त्याने बारीक नजर तुमच्यावरती ठेवलेली. एक रविवार आला, दुसऱ्या रविवारी म्हटलं चला चमत्कार घडत नाही. आता येशू ही गोष्ट पहिल्या दिवसापासून करू शकला असता. रानामध्ये इस्रायल लोकांना त्यानं देऊन बघितलं. रोज खाऊन ते मटण खाऊन कंटाळा आला. आता ओकारी यायला लागली. नाही सॉरी, आधी काय म्हटलं ते, हा, मटण खाऊन कंटाळले. मग आता कांदा भेंडी ते आठवायला लागलं. मग इकडं देवानं आता मात्र फॉर्म्युला बदलला. तो म्हटला आता यांना चांगली भूक लागू दे. मग तसंच तुमचा प्रश्न जास्त वाढल्याशिवाय देव सोडवत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला चक्रा पण मारायला होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही चक्रा मारत राहता त्यास प्रभूला तुमचा कळवळा येतो. प्रभूला तुमचा कळवळा येतो. हालेलुया. हताश निराश न होता देवाच्या घराकडे तुमची पावलं त्याच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही उत्सुक असलं पाहिजे. आमेन. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका. हालेलुया. ज्या दिवशी देवाला तुमचा कळवळा येतो ना त्या दिवशी तुमचा पुरवठा वाढतो. प्रियानो, हालेलुया. तुमचा पुरवठा वाढणार आहे. आमेन. आज रात्री मी एक गोष्ट 100% तुम्हाला सांगतो. ब्रदर, तुमच्या अडलेत ना पैसे, देव तुमचा पुरवठा, तुमचं सगळं मोकळं होणार आहे 100%. मला आठवतं त्यांनी सांगितलं होतं की माझे कारखान्यात पैसे अडकलेले आहेत आणि तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलं की 40 मिळाले. किती मिळाले पाहिजे? 50,000. पहिलं प्रार्थना केल्या त्यांना 50,000 मिळाले. परवा एकाने सांगितलं
आणि माझी खूप मोठी रक्कम अडकली आणि पळत साहेब प्रार्थना करा. ठीक आहे, मला काय प्रार्थना तर करायची, थोडं मला तिथं त्या माणसाला फोन करून सांगायचं याला द्या. माझं काम प्रार्थना करणे, देव काम करतो. आणि प्रार्थना इकडे केली तिकडे देवाने त्या माणसाला हलवलं, त्यांनी 40,000 रुपयाला पाठवून दिले. देवाला सर्व काही शक्य आहे प्रिया. देव तुमचा पुरवठा, फक्त तुम्ही काय केलं पाहिजे. आज ती बिचारी व्यक्ती एवढ्या लांबून आली, 350 किलोमीटर लांबून, मग प्रभूला कळवळा येणार नाही का? 100% मी सांगतो, तुमचे आशीर्वाद रिलीज पुरवठा तुमचा होणार आहे. आणि हे करण्यासाठी माझा देव समर्थ आहे. हे करण्यासाठी माझा देव समर्थ आहे. आता तुम्ही येणार होता ह्याच्यासाठी मी उपदेश नाही तयार केला, मला माहित पण होतं तुम्ही येणार आहे. तुम्ही कोण येणार आहे, किती जण येणार आहे, मला वाटलं कोणीतरी एक ब्रदर येणार आहे. पण नंतर मला कळालं की जवळजवळ 30-40 लोक त्या ठिकाणात येत आहे. आणि त्या 30-40 मध्ये तुम्ही, पण देवाला माहिती आहे तुम्ही येणार आहे, त्याने संदेश तयार करून ठेवला का? त्याला दाखवायचं की मी तुझा पुरवठा आहे, मी या गोष्टी घडवून आणणार आहे. म्हणून ते परमेश्वराला कळवळा येणार अशा प्रकारचं तुम्हाला वर्तन करावं लागणार आहे. देवाला कळवळा आला पाहिजे. 3 दिवस हे उपाशी आहेत. 3 दिवस यांचं लक्ष फक्त माझ्या वचनाकडे लागलेलं आहे. 3 दिवस ते त्यांनी, आणि भुकेचं चकार शब्द सुद्धा काढला नाही. एक सुद्धा म्हटलं नाही मला भूक लागली. एकानं सुद्धा कुरकुर केली नाही, एकाने सुद्धा तक्रार केली नाही. एक सुद्धा त्या ठिकाणामध्ये म्हणत नाही की काय झालं, आम्ही 3 दिवस इथं आलो आहोत, पण एक सुद्धा व्यक्ती डोंगरावरून खाली गेला नाही. एक सुद्धा व्यक्ती. किती कळवळ आमचा प्रभू ह्या सगळी परिस्थिती पाहतो. म्हणून देवाच्या घरात जाल ना, त्या सारं लक्ष त्याच्याकडे, प्रभूच्या वचनाकडे, देवाच्या सानिध्याकडे, इकडे तिकडे कुठंच लक्ष लावू नका, फक्त प्रभूकडे लक्ष लावा. आणि ज्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचे प्रश्न तुमच्याकडे आहेत, त्याला भूक लागलेली आहे, पण त्यांचं लक्ष पोटाकडे नाही, ते म्हणतात प्रभू तू बोल, घरी गेल्यावर जेवणारच आहे, घरी गेल्यावर भाकर खाणारच आहे, पण आता जे तू देणार आहे ना, याच्यानं माझा आत्मा ताजातवाना होणार आहे. एक गोष्ट देण्यात ठेवा, ज्या आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावतात ना, देव त्यांच्या दैहिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा समर्थ आहे. आत्मिक गरजांकडे लक्ष लावा. तिथं तुम्ही, जसं या लोकांनी तिथं पाहिलं, म्हणून जे लोक आत्मिक जीवन जगतात त्यांच्याकडे प्रश्न आहे, त्यांच्याकडे रोग आहे, त्यांच्याकडे आजारपण आहे, त्यांच्याकडे कर्ज आहे, त्यांच्याकडे फार मोठे मोठे प्रश्न आहेत, पण तरी सुद्धा ते प्रार्थना करायला कमी करत नाही. तरी सुद्धा त्यांचं प्रार्थनेचं जीवन कमजोर नाही. आज कोणतरी सुभेदार आहेत, सुभेदार कोण, सुभेदार हा सुभेदार, मेजर हा, तरी सुद्धा ते आले का नाही एवढ्या लांबून? कशासाठी? लक्ष तिथं लागलेलं आहे. लक्ष तिथं लागलेलं आहे. तुमचं लक्ष तिथं लागू द्या, जिथून तुमच्या संबंधानं कळवळा येणार आहे. आपली जागा, आपलं स्थान, या सगळ्याला सोडलं पाहिजे. कशाला? प्रभूकडे तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. तिथं कळवळा आला आणि ते बहुगुणित झाले. आता अजून एक वचन वाचूया, योएलचं पुस्तक 2रा अध्याय 18 आणि 19 वचन. पटकन वाचा, 4 मुद्दे आहेत परंतु होणार नाही. वाचूया. तेव्हा परमेश्वरानं आपल्या देशांविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला. परमेश्वरानं आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटलं, पहा मी तुम्हास धान्य नवा द्राक्षरस व तेल पाठवून देतो. देवाला जर कळवळा आला तर देव तुमच्या घरामध्ये धान्य पाठवतो. कशाला धान्याची काळजी करता? परिस्थिती कशी का असे ना, पण बायबल काय सांगतं? देव त्याच्या लोकांविषयी कळवळला. देवाला कळवळा आला पाहिजे. आता हे लोक पाप करत होते, देवाच्या विरोधात बंड करत होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे दारिद्र्य आलं, त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये धान्य नव्हतं, त्यांच्यामुळे त्यांच्या घरात द्राक्षरस नव्हता. द्राक्षरस म्हणजे आनंद आहे, धान्य म्हणजे समृद्धी आहे, आणि तेल म्हणजे रेलचेल आहे. समृद्धी आणि रेलचेल मध्ये फरक आहे. धान्य असतं म्हणजे तुम्ही पोटभर खाऊ शकता, म्हणजे तेल असतं ना, त्यास तुमच्याकडे रेलचेल म्हणजे तळून मळून खातात. आम्ही म्हणतो नाही का, काय त्यांची मजा, काय रेलचेल चालली नुसती तळून मळून. आणि काही लोक त्यांच्या घरात भरपूर आहे बर का, ते म्हणतात आम्ही उपाशी तर मरू शकत नाही, घरामध्ये मसाला आणि भाकरी आहे म्हणजे पुरवठा आहे. तेल आहे म्हटलं तर तुम्ही म्हणतात तळून मळून. ज्या दिवशी देवाला तुमचा कळवळा येतो ना,
त्या दिवशी तुमच्या घरामध्ये आनंदाची रेलचेल, समृद्धीची रेलचेल, तुमच्या घरातला पुरवठा हा सर्वोत्तम पुरवठा असणार. त्याच्यासाठी देवाला कळवळा आला पाहिजे. मग देवाला कसा कळवळा येतो? बायबल सांगतं ते लोक पुन्हा देवाकडे वळले. पुन्हा देवाचा धावा करणं गरजेचं आहे. गरिबीमध्ये, उपासमारीमध्ये, चणचणीमध्ये राहू नका. प्रभूला कळवळा येणारं कृत्य करा. किती काळ राहणार तुम्ही दारिद्र्यामध्ये? किती काळ तुम्ही हतबल जीवन जगणार आहात? किती काळ तुम्ही समृद्धीपासून वंचित राहणार आहात? किती काळ तुम्ही अशा प्रकारचं एक टाकलेलं त्यागाचं जीवन जगणार? तुम्हाला नाही वाटत का तुमच्या देवाची समृद्धी तुमच्याकडे यावी? बायबल तर सांगतं तो सगळं काही माझं आहे म्हणतो. झाडं, झुडपं, नद्या, नाले, पर्वत, डोंगर सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. ज्या त्याच्या आहेत त्या तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याच्यावरती तुमचा हक्क आहे. तुम्हाला त्या मिळाल्या पाहिजेत. कान देऊ नये का? देवाला जगातली सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला द्यायची. सगळ्यात भारी बरं का? अंबानीपेक्षा देवाला तुम्हाला जास्त देण्यात इंटरेस्ट आहे. पण झालं काय, आमचे लोक त्यांना जाऊ द्या म्हणतात. नाही हो, मी ज्या देवाची सेवा करतो तो देव तुम्हाला समृद्ध करण्यासाठी समर्थ आहे. समृद्ध करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून देवाला कळवळा येणारं वर्तन करा. जसं हे लोक आम्ही पाहतो की आणि ते 3 दिवस उपाशी राहिले, 3 दिवस डोंगरावरती राहिले, 3 दिवस देवाचं वचन त्यांनी ऐकलं. तुम्ही किती काळ देवाजवळ राहता ते फार महत्वाचं आहे. कशा पद्धतीने तुमचं आत्मिक जीवन तुम्ही जगत आहात. मित्र असं म्हणेल, जो प्रार्थनेचं जीवन जगतो, जो नीतीचं जीवन जगतो, जो देवाच्या मंदिराला महत्व देतो, तो जगात कधीच गरीब राहू शकत नाही. कधीच नाही बरं का? कधीच नाही. ज्यास तुम्ही गरीब आहात ना, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकलेले आहात. तुम्ही कधीच नाही गरीब राहू शकत. दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलेलं आहे. धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. अहो, तुमची जागा मोठी जागा आहे. तुमची जागा कुठली कोपऱ्यातली जागा नाही. तुमची जागा सर्वोत्तम अशा प्रकारची जागा आहे. तुमचं घर समृद्ध असावं, तुमच्या कुटुंबामध्ये बरकत असावी, तुमची लेकरं समृद्ध असावी, आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे सगळ्यात चांगलं असावं असं देवाची इच्छा आहे. कारण देवाला त्याच्या लोकांकडे पाहिल्यावर कळवळा येतो, अरे किती गरीबाचं जीवन जगत आहे. याला असं लिहिलंय, ते लोक चुकल्यावर देवालाच वाईट वाटलं असं लिहिलंय तिथं. वाचा बरं. तेव्हा परमेश्वरानं आपल्या देशांविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला. का? कारण त्यांची बेकारी, कारण त्यांच्या घरामध्ये पुरवठा नाही, त्यांच्या घरामध्ये समृद्धी नाही, त्यांच्या घरामध्ये धान्य नाही, त्यांच्या घरामध्ये तेल नाही, त्यांची लेकरं समस्येमध्ये, त्यांचं कुटुंब समस्येमध्ये, त्यांच्या घरामध्ये तणाव आहे. आणि प्रभूला हे पाहिल्याबरोबर देवाला त्याच्याविषयी ईर्ष्या वाटली. अजून एक गोष्ट सांगतो, देव त्याच्या लोकांविषयी ईर्ष्यावान आहे. आमेन. ईर्ष्या म्हणजे काय समजतं का तुम्हाला? देवाला वाटतं माझे लोक गरीब आणि जे माझे लोक नाहीत ते श्रीमंत. येते का लक्षात? जे लोक माझी स्तुती करत नाही, आराधना करत नाही, मंदिरामध्ये येत नाही, आणि ते लोक श्रीमंत आणि माझे लोक गरीब. मग पाठवलं कोणी ही गरिबी? योबाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, देवानं त्याचं संरक्षण काढल्याबरोबर त्याच्याकडे गरिबी आली, सगळं चोरीला गेलं, त्याच्यामध्ये रोग व्याधी विकार आले, आणि मग परमेश्वरानं त्यांना त्याची भेट घेतल्यावर बायबल सांगतं देवानं सगळं त्याला दुप्पट दिलं. म्हणजे ज्यावेळेस देव त्याचा हात तुमच्यावरून काढतो त्यावेळेस आमच्याकडे प्रश्न येतात, पण देवानं हात काढला आणि देवालाच वाईट वाटलं. अरे माझे लोक समस्येमध्ये. आज रात्री गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमची समस्या ही देवाचा कळवळा आहे. तुमची समस्या देवाचा कळवळा आहे. तुमच्याकडे काय नाही. तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. तुम्ही रडला तर त्याच्यातनं काही साध्य होणार नाही, पण ज्या दिवशी प्रभूला तुमच्याविषयी वाईट वाटेल त्याला कळवळा येईल. देवाचा कळवळा तुमची परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. एक शेवटचं वचन वाचूया, मग त्याचं शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि त्याचं 14 वचन. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला. कळवळा आल्यावर काय घडलं बघा. व त्यांच्यातील
दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. त्यानं बरे केले. देवाला कळवळा आल्याबरोबर सगळे व्याधी विकार पळून जातात. आमेन. कळवळा देवाला यायला पाहिजे ना. आमेन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही गर्दी करून प्रभूच्या घराकडे येता, तसं आज हे 40 लोक गर्दी करून आले, चला जाऊया. हालेलुया. त्याने नाही विचार केला किती लांब आहे, त्यांना एक माहिती होतं आम्हाला तिथं जायचंय. आमेन. आणि त्यांचा विश्वास होता आम्ही तिथून गेल्यावर काहीतरी घडणार आहे, 100% घडणार आहे. हालेलुया. कारण देवाला कळवळा आलाय. हालेलुया. लेकरं बाळ, छोटी छोटे लेकरं बाळ घेऊन सगळे वयस्कर लोक, कुणाला चालता येत नाही, कुणाला कसं आहे, पण तरी सुद्धा ते म्हटलं आम्ही निघताना विचार केला कसं जायचं. मग आम्ही म्हटलं गाडी केली, परंतु त्या गाडीमध्ये निघता निघता एवढी गाडी भरली की शेवटी त्या जेंट्स लोकांना उभं राहून, आम्ही 4 लोक उभं राहून आले का, ते सगळेजण म्हटले आम्हाला यायचं, आम्हाला यायचं, आम्हाला यायचं. गर्दी होती त्याच देवाला कळवळा येतो. तुम्ही गर्दी करता त्याच तिथं नेमकं कळवळा येतो. आणि आज रात्री मी तुम्हाला 100% सांगतो, देव कळवळला म्हणजे रोग निवारण होणार, सुटका मिळणारच आहे, व्याधी विकार नष्ट होणारच आहे. कारण परमेश्वराचं लक्ष प्रत्येकावरती आहे की कशा पद्धतीने तुम्ही येत आहात, तुमचं आणि तुमचा येण्याचा उद्देश काय, तुमचं ध्येय काय. असा तो कठोर देव नाही, तो तमाशा बघणारा, तमाशा करणारा देव नाही. तर त्याला वाटतं माझे लोक माझ्यासाठी माझ्या दर्शनाविषयी उत्सुक आहे, माझे लोक आणि माझ्यासाठी भुकेले तहानलेले आहेत, तर मी त्यांना तृप्त करेल, मी त्यांना बरं करेल. शास्त्र सांगतं की त्या दिवशी लोकांनी गर्दी केली आणि परमेश्वराला त्यांचा कळवळा आला. लक्षात ठेवा, ज्या दिवशी चर्चेस मध्ये गर्दी होती, ज्या दिवशी चर्चेस मध्ये लोक देवाच्या आणि भजनासाठी, आराधनेसाठी, प्रार्थनेसाठी एकत्र येतात, त्या दिवशी चर्च मध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी चर्च मध्ये आणि रोग निवारण व्हायला सुरुवात होणार आहे. कारण शास्त्र सांगतं की देवाला गर्दीचा कळवळा आला. जर चर्चेस भरले नाही तर प्रभूला कधीच कळवळा येणार नाही. त्याला माहिती की हे लोक कधीच माझ्या विसाव्यात येणार नाही. तुम्हाला माहिती का, शब्बाताचा दुसरा अर्थ विसावा. हालेलुया. शब्बाताचा दुसरा अर्थ विसावा. ज्यावेळेस लोक विसाव्याच्या दिवशी देवाच्या घरात नसतात, अहो कष्टीव भाराक्रांत जोनो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. पण नेमकं लोक शब्बाताच्या दिवशी विसाव्याला जात नाही. मग प्रभूला कसा कळवळा येईल? त्याला वाटतं त्याने इथे येऊन विश्रांती घ्यावी. विश्रांती घ्यावी म्हणजे झोपू नये. त्यानं इथं यावं आणि सगळ्या चिंता विसाव्या. तुम्ही 6 दिवस जे काय तुम्ही डबा रोज उठल्यावर तुमचं ठरलेलं आहे, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, ब्रश करायचा, आंघोळ करायची, डबा घ्यायचा, गाडीला किक मारायची, कामावरती तिथं 2-4 शिव्या खायच्या, संध्याकाळी घरी यायचं. है की नाही? तिथं काय, तिथं बॉस काय, त्याला तेवढंच काम असतं. पण तो काय म्हणतो, आता विसावाचा दिवस कोणता? शब्बात, परम विश्रमाचा दिवस. हालेलुया. तुमचा डबा घरी, तुमचा बॉस घरी. आता तुमचा तो बॉस, हा बॉस आठवड्यात एकदा बरं का, आणि बघा तो पण 3 तास हो. हालेलुया. आणि तिथं तुम्ही 8 तास 12 तास काम करता, त्या बॉसचं तोंड फुगलेलं, 12 महिने डोळे वाटारलेले असते, आणि तिथं 6 दिवस पळतो आम्ही. आणि 6व्या दिवशी आल्यावर आज सुट्टी बाबा, एकदाच सुटलं, तरी पण तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. पण परमेश्वराच्या घरात तुम्ही येता आणि तुमच्या समस्येचं निराकरण होतं का? कारण परमेश्वर 6 दिवसातली तुमची परिस्थिती पाहून त्याला कळवळा येतो आणि तो म्हणतो की आता मी कळवळा आल्याबरोबर तुझ्यामध्ये रोग निवारण आहे. हालेलुया. म्हणून जे कुठे आज मला ऐकत आहे, रविवार शब्बात दिवस तुम्ही तुमच्या घरी थांबू नका, तुम्ही देवाच्या घराकडे जा. तुमच्याकडे पैसे असू द्या नसू द्या, पण तुम्ही तिथं गेल्याबरोबर प्रभूला कळवळा येतो. तो म्हणतो तुझ्याकडे पैसे नाहीत मला माहिती आहे, तरी सुद्धा धावत आणि पळत तू माझ्या घराकडे आलेला आहे. आता मी तुला तसं पाठवणार नाही. मला तुझा कळवळा आलेला आहे, मला तुझा कळवळा आलेला आहे, मला माहिती आहे. आणि आता तुला रोग निवारण होणं गरजेचं आहे, तुला सुटका मिळणं गरजेचं आहे. देवाचे प्रिय लोक, आम्ही महाराष्ट्रासाठी, आमच्या देशासाठी देवाजवळ एकच प्रार्थना करू, देवा आमच्या लोकांचा तुला कळवळा येण्यासाठी, महाराष्ट्रातलं प्रत्येक चर्च, प्रत्येक मंडळी आणि भरली जावी. कशासाठी? जस देव ती आणि भरलेली मंडळी पाहिल, लोकांची गर्दी पाहिल. शास्त्र सांगतं त्यानं लोकांची गर्दी पाहिली आणि परमेश्वराला कळवळा आला. हो
देवाचे प्रिय लोक हो, गर्दी करा परमेश्वराच्या घराकडे, गर्दी करा देवाच्या जवळ. ज्या दिवशी देवाच्या घराकडे जाल, मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या घरात, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या राष्ट्रामध्ये रोग असणार नाही, तर परमेश्वराचा महान चमत्कार असणार आहे. लोक, आणि असंच लिहिलंय सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी बसलेला होता, पण तिथं पेत्र गेला आणि त्याला म्हटलं येशूच्या नावानं चालू लाग, आणि तो मंदिरामध्ये उड्या मारत गेला. परमेश्वर ज्यास मंदिरामध्ये असतो, लोक तिथे येतात, त्यास देवाला कळवळा येतो. म्हणून आज रात्री जे तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आलेले आहात, माझं 100% तुम्हाला सांगणं आहे, प्रभूला तुमचा कळवळा आलेला आहे. हालेलुया. मग देवाचा जर कळवळा, देवाला जर तुमचा कळवळा आला ना, आता तुमच्या शरीरामध्ये व्याधी राहू शकत नाही. हे माझं बायबल सांगतं, हे मी स्वतः सांगत नाही, हे माझं पवित्र शास्त्र सांगतं. या माझ्या पवित्र शास्त्रामध्ये हे 100% सत्य असणारं पुस्तक. जगामध्ये एवढी सत्यता तुम्हाला कुठल्याच पुस्तकात आढळणार नाही, पण हे 100% विश्वास योग्य पुस्तक आहे. आणि या पुस्तकात लिहिलं, तिथं लोक गर्दी केली आणि येशूला त्यांचा कळवळा आला, आणि येशूला त्यांचा कळवळा आल्याबरोबर तिथं लिहिलं काय झालं? त्यांच्यातील दुखणेकरास, त्यांच्यातील दुखणेकरास त्यांनी बरे केले. कुणी बरं केलं? येशूने. का? परत वाचा ते वचन. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. काय पाहिला? लोकसमुदाय. मोठा, नुसता लोकसमुदाय नाही, काय मोठा लोकसमुदाय पाहिला. मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला. तुम्ही एक गोष्ट पाहता का, ज्या मंडळांमध्ये खूप गर्दी असते ना, तिथंच लोक जास्त बरे होतात. हालेलुया. जिथं जिथं मंडळांमध्ये जास्त गर्दी, तिथंच लोक बरे होतात. मग मंडळ्या छोट्या आहेत, त्यांचा विश्वास मोठा आहे, जास्त ते सगळं करत आहे, मग तिथं मिरेकल्स घडत नाही. का घडत नाही? का देवाला त्यांचा कळवळा येत नाही? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, तुम्ही ब्लेसिंग कॅरियर लोक आहात. आमेन. आशीर्वाद वाहणारे लोक आहात. म्हणून ज्या दिवशी ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, प्रेषितांच्या कृत्यात लिहिलं, ते घरोघरी एकत्र जमत भाकर फोडण्यामध्ये प्रार्थना करण्यात तत्पर असत, आणि त्यांच्यात प्रेषितांच्या हातून अद्भुते आणि चिन्हे घडत होती, आणि तारण पावलेल्या लोकांची दररोज त्यांच्यात भर पडत होती. का? कारण त्यांच्या हातातच सामर्थ्य होतं ना. आमेन. मी आता जाताना तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे याल ना, त्यास आम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवल, तर तुमच्या डोक्यात ते सामर्थ्य येणार आहे जे मला प्रभूपासून मिळालेलं आहे. आमेन. आणि नुसतं माझ्याकडे ते नाही, इथं जमलेल्या प्रत्येकाकडे ते आहे. हालेलुया. आणि विचार करा, एवढे हात जर सगळ्या महाराष्ट्रात, भारत देशामध्ये फिरतील, तर महाराष्ट्र, भारत देश व्याधीमुक्त, विकारमुक्त होईल. का? कारण प्रभूला कळवळा आला आणि प्रभूनं रोगी बरे केले, असं लिहिलेलं आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. मग आता प्रभूला कळवळा येणारं कृत्य केलं पाहिजे, असंच नाही यायचं पुढे प्रार्थनेला. सगळ्यांकडे देवाचं बारकाईने लक्ष असतं. मग बऱ्याच वेळा आम्ही प्रार्थनेला पुढे जातो, पण आमचं वर्तन जे आहे रेशनिंगला थांबल्यासारखं असतं. बऱ्याच लोकांचं काय असतं, तिथं रांगेत थांबायचं, मग कोण जांभळ्या देत असतं, कोण इकडं तिकडं बघत असतं. तुम्हाला वाटतं तुम्ही बरे व्हाल? 100% नाही. 100% तुम्ही कधीच बरे होणार नाही, कधीच तुमचे प्रश्न सुटणार नाही. असं लिहिलं. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडत होती, प्रभूला तिचा कळवळा आला, आणि जाताना शमवेल घेऊन ती गेली. हे फॅक्ट आहे, हे बायबल मधलं रहस्य आहे. तुम्ही जस्ट उभा राहिलं ना, तर तुमच्या जीवनात काहीच घडणार नाही. पण तो हंबलनेस, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा देवा माझा जीव तुला पाहण्यासाठी लुलपत आहे, आणि तुम्ही तिथे येता, आणि तुमचं ॲपिरन्स, तुमचं तिथं उभं राहणं, जी तुमच्या अंतःकरणातली तगमग आहे, मला बरं व्हायचंय. 38 वर्षाच्या दुखणे करायला त्याने विचारलं, तुला बरं व्हायचं का? तो नको ती सबबी सांगत बसला, याच्यामुळं मला सोडणारं कोणी नव्हतं. रक्तस्रावी स्त्री ती म्हणती जाते, आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून बरी होते. ती बाकीच्या गोष्टी नाही सांगितल्या. मी येताना मला याने अडवलं, त्याने अडवलं नाही, तिला माहितीये हे सगळं. आता ती येताना काय अशीच नाही, यांनी येशूच्या मागे जायला लागलं, त्यांना रागवलं. रक्तस्रावी स्त्रीला तर कसलं खडसावलं असेल नाही का तिथं. जाऊ नको तिथं, काय त्याच्याजवळ, लांबरा वास येतो तुझ्या शरीराचा. पण तिने त्याच्याकडे लक्ष देते, तिचं ध्येय एकच आहे,
जाते आणि स्पर्श करते. आणि येशू काय म्हटलं, माझ्यातली शक्ती गेली. हालेलुया. कोणीतरी मला स्पर्श केला. एवढी गर्दी कोणीतरी केला असेल. अरे हा गर्दीतला स्पर्श नाही, हा कळवळ्याचा स्पर्श आहे. यानं माझा कळवळा, माझ्यातलं आरोग्य तिच्यामध्ये पाठवलंय. देवाचे प्रिय लोक, आज रात्री असं थांबू नका, असा स्पर्श देवाला करा, असा स्पर्श करा, असं उभं राहा. कोणा व्यक्तीकडे लक्ष नाही तर सर्व समर्थाकडे लक्ष. अशी प्रार्थना करा, असं समर्पित व्हा की प्रभूचं सामर्थ्य तुमच्या शरीरात, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या लेकरांमध्ये, तुमच्या ज्या अवयवाला त्याची गरज आहे तिथे प्रभूचा कळवळा येऊन त्याला स्पर्श करावा. आणि जाताना असं लिहिलं, वाटेमध्ये तुम्ही कासावीस होणार नाही, तुम्ही कासावीस होणार नाही, तुम्ही तृप्त होऊन जाल, तुम्ही तृप्त होऊन जाल. शास्त्र सांगतं ती रात्र तृप्तीची रात्र होती. आजची रात्र तृप्तीची रात्र आहे. आजची रात्र चमत्काराची रात्र आहे. आजची रात्र बदलाची रात्र आहे. आजची रात्र सामर्थ्याची रात्र आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रभूकडे यायचं आहे. हालेलुया. म्हणून यायचं म्हणून येऊ नका. दिसू द्या देवाला अश्रू, आमेन. दिसू द्या तुमचं समर्पण, दिसू द्या त्याचा अभिषेक तुमच्यावर येत आहे. आणि हे दिसलं पाहिजे. आणि त्या अभिषेकानं तुम्ही आशीर्वादित होऊन जाणार. तो अभिषेक तुमच्यामध्ये असणार आहे. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आणि पुन्हा तेच गाणं आपण गाऊया. कुठलं गाणं गायलं पण शेवटी आराधनेला? हा, मेरा दिल बने तेरा सिंहासन. तर